मनालीमध्ये फेमस असलेल्या रजवाडी चाय या ठिकाणी आम्ही चहा प्यायला पोहोचलो. आज मनालीमध्ये खूप सगळी शॉपिंग करायची आहे या विचारानं मस्त असा चहा पिऊन झाल्यानंतर शॉपिंगला सुरुवात केली. इथं मी सर्वांना असं सजेस्ट करेल की शिमला आणि मनाली या दोन्ही ठिकाणी आपण शॉपिंग करू शकतो. पण माझ्या अनुभवावरून मनाली हे शॉपिंगसाठी बेस्ट ठिकाण आहे. मनालीच्या मार्केटमध्ये आम्हाला खूप सगळ्या गोष्टी अशा पाहायला मिळाल्या की ज्या खूप छान होत्या आणि त्यांचे रेटसुद्धा रिझनेबल होते. पण शिमला मार्केटचा अनुभव खूपच टेरिबल होता, जो मी नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करेन. इथं रजवाडी चायच्या ठिकाणी खूपच जास्त गर्दी होती, कारण इथला चहा खूप फेमससुद्धा आहे आणि त्याची टेस्टसुद्धा खूप छान आहे. आम्हीसुद्धा हा असा मस्त टेस्टी चहा पिला आणि पुढे निघालो आमच्या शॉपिंगसाठी. मी ह्या शॉपमध्ये गेले होते कारण इथले जॅकेट्स मला खूप आवडले होते आणि मी जेव्हा जॅकेट ट्राय केलं तेव्हा तो कलर मला काही छान सूट नाही झाला आणि त्यांच्याकडे दुसरे कलर्स अवेलेबल पण नव्हते, म्हणून आम्ही नेक्स्ट शॉपमध्ये हे जॅकेट पाहण्यासाठी गेलो. आम्हाला घरच्यांसाठी सुद्धा खूप सगळ्या शॉल घ्यायच्या होत्या, म्हणून आम्ही शॉल घेण्यासाठी गेलो. इथं हा टॉप मला खूप आवडला, म्हणून मी तो लगेच परचेस केला. हा टॉप मला 600 रुपीजला मिळाला. आणि या शॉलच्या दुकानातला हा जो माणूस होता तो खरंच खूप छान मार्केटिंग करत होता. याला जेव्हा आम्ही सांगितलं की आम्ही व्लॉग शूट करत आहोत, तेव्हा तो म्हणाला की मलाही तुमच्या व्लॉगमध्ये ॲड करा, म्हणून मी त्याची मस्त अशी मार्केटिंग स्टाईल रेकॉर्ड केली. अच्छा वाला शॉल। हां, ये शॉल वैसा है, आप 10 साल इसको याद करोगे और कभी भी आपके शॉल जो है ना कभी खराब नहीं होती, जैसा मर्जी वैसा वॉश करो। धोने के बाद सिकुड़ नहीं जाएगा ना? नहीं नहीं, गारंटी है। बॉडी जो होता है ना, जब इसको आप पहनोगे ना, बॉडी के टेम्परेचर के हिसाब से ये गर्म हो जाएगा, ही और बघ ना इतना कशी गर्म हो वाटते. जाएगा आग लगेगा। आप बोलोगे इसको मैं कब निकालूंगा, और कितना भी बर्फ हो, माइनस टेम्परेचर भी अगर होगा ना तब ये यूज हो क्या जाएगा। बात कर रहे हो? शॉल बहुत गर्म है, माइनस टेम्परेचर में? माइनस टेम्परेचर। किती जबरदस्त मार्केटिंग स्किल आहे ना याचं. हा म्हणतोय की ह्याची शॉल अंगावरती घेतल्यानंतर एवढं गरम होईल की आग लागेल. तुम्हाला कशी वाटली त्याची मार्केटिंग स्टाईल नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये. मस्त अशी शॉपिंग करून निघताना आम्हाला दिसली स्पेशल बिकानेरी जिलेबी. ती जिलेबी तुपातली होती, म्हणून आम्ही ट्राय करायचं ठरवलं आणि ही जिलेबी खरंच खूप टेस्टी होती. मस्त अशी टेस्टी जिलेबी पोट भरून खाल्ल्यानंतर आम्ही निघालो हॉटेल रूमवरती. मनालीच्या मार्केटमध्ये आम्ही खरं तर खूप सगळी शॉपिंग केली, पण अजून शॉपिंग आम्हाला शिमलामध्ये करायची होती आणि शिमलाचा जो एक्सपिरियन्स होता तो खूप टेरिबल होता. तो मी तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की सांगेल. आजच्या मिनी व्लॉगमध्ये फक्त एवढंच. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.